नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अनंत घरत. मुद्दाम तुमच्याशी आज पहिल्यांदा मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय. गंमत अशी आहे ना, गंमत अशी आहे की विलन लोकांनी मागच्या 4-5 दिवसात भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर राज्य केले. तुम्ही म्हणताल विलन लोकांनी कसं? कारण हिरो जे आहेत, म्हणजे फिल्म लाईन मधले असो किंवा खऱ्या जीवनातले असो, हे फेल ठरलेत अक्षरशः. जे आपल्याला फिल्मच्या माध्यमातून भ्रष्टाचारावर लढणारा पोलीस, दबंग, गुंडांना मारणारा पोलीस, भ्रष्टाचार बाहेर काढणारा नेता, एक दिवसाचा मुख्यमंत्री, अशा अनेक आपण पिक्चर बघितलेत पहिल्या काळापासून आजपर्यंत. आणि रोज पाहतो टीव्हीला, घरी गेलो की आपल्या मोबाईलवर पाहतो. कुठे गेले हिरो? कुठे गेला अनिल कपूर? कुठे गेला तो शाहरुख खान, अक्षय कुमार? कुठे गेला तो आमिर खान? कुठे गेले सगळे हिरो? हे हिरो नाही, हे झिरो आहेत. अहो, जे व्हिलन आपण फिल्म मध्ये पाहतो ना, त्या फिल्म मधल्या हिरोनी, त्या फिल्म मधल्या व्हिलन लोकांनी हिरोची भूमिका बजावली. प्रकाश राज, काय त्याचे पिक्चर आहेत. विलनची भूमिका काय करतो तो प्रकाश राज? मुलांसाठी जंतर मंतरवर बसून लढतोय, उभा राहिलाय. नसरुद्दीन शाह, अनेक लोक, लोकांनी निवडून दिलेली लोक, ज्यांनी आपल्याला निवडणुकीच्या काळात ताईमाई अक्का, दादा मामा करून पाया पडले, लोकांना फसवेगिरी केली. रोजगार देऊ, शिक्षणाचा मूलभूत अधिकार देऊ, देशाचा विकास करू, रस्ते चांगले बनवू, चांगल्या चांगल्या योजना आणू. कुठे गेले ते नेते? का तुम्हाला फक्त सत्तेत बसायला ठेवलंय? जे लढतात आहे ना तिथं, ते पण तुमचे मतदार आहेत ना, या देशाचे नागरिक आहेत ना. त्यांच्यासाठी कोण बोलणार? बाहेर आलं नाही सत्तेतला एकही माणूस. पंतप्रधान तर मी बघितलं मीडियात, मागच्या दाराने निघून गेले. काय चाललंय? कोणाच्या हातात देश आहे? आणि जर विलनच हिरो असतील, तर मग या हिरोंना आपण कशाला कडेवर घेतोय? काय यांचे पिक्चर बघतोय? बॉयकॉट करा सगळे, मराठी पासून जे हिंदी, जे 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 या लढ्यामध्ये आले नाही आणि आपल्याला ज्ञान पाजळतात ना फिल्मच्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून, हे हिरो असतील किंवा राजकीय जीवनातले हे नेते असतील, ज्यांनी ज्यांनी वादे केले होते मुलांच्या शिक्षणासाठी, लाडकी बहीण, अहो लाडकी बहिणीला मारलं, तिथं किती महिलांना मारलं, डोकं फोडली. एका पोलिसांनी तर चुकीच्या पद्धतीने काठी महिलेला मारली. कसल्या वाईट व्हिडिओ बघतो आपण. काय चाललंय? पोलिसांच्या वेशात गुंड होते का काय? हा प्रश्न पडलाय तिथं आता. नेमप्लेट नव्हती लावलेली अनेकांनी. का घाबरता का? हिटलरशाही आहे का देशामध्ये? बाबासाहेबांचा देश, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी. तुम्हाला काय वाटतं आम्ही शांत बसू? शेवटपर्यंत लढू. जर फिल्म मधले विलन हिरो होत असतील ना, तर एक लक्षात ठेवायचं, तेच खरे हिरो आहेत आणि जनता खरी हिरो आहे. आणि तुम्ही सगळे खोटे आहात हे सिद्ध झालंय. जर कॉमन मॅन साठी तुम्ही बाहेर येऊ शकत नसताल, तर आम्ही पण तुमच्यासाठी कधीच बाहेर येणार नाही. जनताही तुमच्यासाठी बाहेर येणार नाही. आणि यांना आता जनतेने धडा शिकवला पाहिजे, या हिरोंना, या राजकीय नेत्यांना, ज्यांनी म्हणले ना विकासासाठी मी हा पक्ष बदलून त्या पक्षात चाललोय. खासदार गेले, आमदार गेले, विकासासाठी चाललेत म्हणे. अरे तिथं मार खातात ना. एक 6 जण फुटले शिवसेनेतले. एक जरी खासदार गेला का तिथं लोकांना भेटायला? का महाराष्ट्रातली मुलं नाही तिथं? अब्जित दिपके कोण आहे? मराठी मुलगा आहे या महाराष्ट्राच्या भूमीतला. अभिमान नाही तुम्हाला? सगळं पाहतीये मीडियाच्या माध्यमातून जनता.
आणि लक्षात ठेवणार यावेळेस आम्ही. अच्छे दिन किती वाईट दिन झालेत हे दिसतंय आम्हाला काय. त्यामुळं खऱ्या हिरोंना सॅल्यूट आहे, जे हिरो या लढ्यात आले, कॉमन मॅनसाठी थांबले. नॉन पॉलिटिकल फ्रंटवर झालेला हा लढा ज्यासाठी सर्वांनी साथ दिली. सत्ताधाऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला, सत्ताधाऱ्यांनी येऊन किंवा चर्चा तरी करतील, ती सुद्धा झाली नाही. त्यामुळं या विषयामध्ये राजकीय नेत्यांनी ज्यांनी साथ दिली नाही, ज्या हिरोंचे पिक्चर बघून आम्हाला देशभक्तीचे गाणी गायली जातात ना, त्या हिरोंना सगळ्यांना बॉयकॉट करायचंय. मी तर करणार आहे, तुम्ही पण केलं पाहिजे, तरच हे शाने होतील. यांचे पिक्चर आले ना, हजार हजार कोटी कमावतात. मराठीतला कोण असो नाही तर हिंदीतला असो, यांना सुट्टी नाही द्यायची. आला ना पिक्चर, पहिली कमेंट्स करायची कुठं होता जेव्हा दिल्लीत आंदोलन चालू होतं तेव्हा. बॉयकॉट, लक्षात ठेवा. धन्यवाद.